मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेअंतर्गत जी जॉईनिंग प्रोसेस आहे, या अगोदर सांगण्यात आलेली रिजॉईनिंगसाठीची प्रोसेस ही ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली आहे. या संदर्भात पाहू शकता, प्रशिक्षणार्थ्यांना त्यांचं जे स्वय घोषणापत्र आहे अंडरटेकिंगचा, त्यांचं जे पत्र आहे लेटर, हे ऑनलाईन पद्धतीने ऑटो जनरेट होत आहे. त्यांची एम्प्लॉयर पोर्टल जे आहे पाहू शकता, एम्प्लॉयर लॉग इन केल्यानंतर त्यांचा आय डी आणि पासवर्ड टाकल्यानंतर त्याच्यामध्ये जो सेक्शन आहे जनरेटसाठीचा, जॉइनिंग टॅब सिलेक्ट केल्यानंतर पाहू शकता, यामध्ये उमेदवाराचं कॅन्डिडेटचं प्रशिक्षणार्थ्याचं नाव टाकल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांचा जो फॉर्म आहे अशा पद्धतीने ऑटो जनरेट होत आहे. प्रशिक्षणार्थ्यांचं स्वय घोषणा प्रमाणपत्र असं त्यामध्ये म्हटलेलं आहे. पाहू शकता, यामध्ये प्रमाणित करण्यात येते की यामध्ये ऑटो जनरेट होऊन उमेदवाराचं प्रशिक्षणार्थीचं नाव या ठिकाणी येईल. यानंतर त्याचा आधार क्रमांक जो आहे म्हणजे व्हॅलिडेशन झालेला असणार आहे, त्यामुळे त्याचा आधार कार्ड नंबर सुद्धा या ठिकाणी येणार आहे. ऑटोमॅटिकली हा ऑटो जनरेट होणार आहे. यामध्ये तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने हा तयार करायचा नाहीये. ऑनलाईन पद्धतीने अधिकृत जी एम्प्लॉयर पोर्टल आहे तुमच्या आस्थापना, त्या आस्थापनाच्या पोर्टलवर हे तयार होईल. त्यांच्या लॉग इन सेक्शनमध्ये तयार होईल आणि ते तुम्हाला ते सादर करतील. त्याच्यानंतर तुम्हाला प्रिंट आउट काढून डिटेलमध्ये सगळी माहिती फिल आउट करून तुम्हाला ते सबमिट करायचं आहे. पुन्हा ते अपलोड करायचं असतं अधिकृत जी पोर्टल आहे पोर्टलच्या सेक्शनवर एम्प्लॉयर लॉग इनमध्ये. तर यामध्ये पाहू शकता, प्रशिक्षण योजनेअंतर्गत कोणत्या ठिकाणी रुजू आहात त्याची माहिती, आस्थापनेवर नियुक्ती कधी झाली आहे, तर नियुक्तीचा तुमचा जो जावक क्रमांक आहे, या अगोदरची नियुक्ती तुम्हाला देण्यात आली होती जेव्हा तुमची जॉईनिंग झाली 6 महिन्यासाठीची, त्यावेळेला तुम्हाला जे पत्र नियुक्तीपत्र आदेश देण्यात आला होता त्याच्यावर तुमचा जो जावक क्रमांक असणार आहे, जो काही असेल तो जावक क्रमांक या ठिकाणी असणं आवश्यक आहे, तो तुम्हाला टाकायचा आहे. नियुक्ती आदेशानुसार कोणत्या दिवशी नियुक्ती झाली होती अगोदरची 6 महिन्यासाठीची, ती दिनांकही ते ऑटोमॅटिकली येणार आहे. हा तुम्हाला टाकायची आवश्यकता नाही. रोजी रुजू झाली आहे या पद्धतीने आल्या. यानंतर पाहू शकता, स्वयंघोषणा प्रमाणपत्रामध्ये महत्त्वाच्या ज्या अटी आहेत त्या नमूद करण्यात आलेल्या आहेत. तर यामध्ये पाहू शकता, पहिलं आहे, मी स्वयंघोषणाद्वारे नमूद करतो की पाहू शकता, यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत शासन निर्णय दिनांक 9 जुलै 2024, 10-11 मार्च 2025 या अनुषंगाने इतर सर्व शासन निर्णयान्वये मी वाचन केले असून, या योजनेअंतर्गत उमेदवारांच्या पात्रतेसाठीचे सर्व निकष मी पूर्ण करत असल्याने सदर योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षण घेण्यास इच्छुक आहे. यानंतर पाहू शकता, नोंदणी करताना माझे आधार पडताळणी झालेली असून माझा मोबाईल क्रमांक व बँक खाते आधार संलग्न लिंक्ड करण्यात आलेलं आहे. यामध्ये पाहू शकता, मी सदर आस्थापनेत तसेच सदर आस्थापनेशी संबंधित इतर आस्थापना कार्यालयात यापूर्वी कधीही कायम किंवा तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत नव्हतो. तसेच सदर आस्थापनेशी माझा कोणताही इतर संबंध नाही, हे सुद्धा तुम्हाला म्हटणं आवश्यक आहे. यानंतर पाहू शकता, प्रवर्ग इतर मागास प्रवर्ग महिला प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षण कालावधी बाबतच्या मार्गदर्शक सूचना व इतर कोणताही शासकीय आस्थापनेकडे मागणी दावा करता येणार नाही. या संदर्भात सुद्धा पाहू शकता, सदर पाहू शकता 11, 6 आणि 5 महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर पुनश्च प्रशिक्षण कालावधी वाढवण्याकरता व कायम रोजगाराबाबत संबंधित व इतर कोणत्याही खाजगी शासकीय आस्थापनेकडे मागणी किंवा दावा करता येणार नाहीये. त्याचबरोबर पाहू शकता, या योजनेत सहभागी होण्यापूर्वी मी नॅप्स या पोर्टलवर पाहू शकता योजनेचा लाभ घेतला नाही व सद्यस्थितीत घेतली नाही याबद्दलची माहिती पाहू शकता. नॅप्स पोर्टलची आहे, नॅशनल अप्रेंटिस पोर्टलची आहे. यामध्ये ITI केल्यानंतर जसं अप्रेंटिस असतं तसं बाकीचं अप्रेंटिस असतं. त्याचबरोबर मॅप्स म्हणजे महाराष्ट्राचं अप्रेंटिस योजना आहे, या अंतर्गत तुम्ही केलं असेल तर त्याची माहिती तुम्हाला देणं आवश्यक आहे. सद्यस्थितीत माझे कुठेही शासकीय शिक्षण जे आहे हे सुरू नाहीये, या संदर्भात सुद्धा तुमची अंडरटेकिंगमध्ये स्वय घोषणापत्रामध्ये माहिती असणार आहे आणि सर्व माहिती ही खरी आहे याबद्दलची माहिती मी देण्यात येत आहे. पाहू शकता, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेच्या अनुषंगाने निर्गमित झालेले सर्व शासन निर्णय वाचले असून पाहू शकता, शासन निर्णयात नमूद केलेल्या या पात्रतेसंदर्भात सर्व बाबी तसेच आस्थापनेने रुजू नियुक्ती आदेशात नमूद केलेल्या सर्व अटी मला मान्य आहेत. या पद्धतीने तुमची या ठिकाणी सही असेल, स्वाक्षरी या ठिकाणी येईल, ठिकाण त्याचबरोबर दिनांक याची एक प्रत जी आहे आस्थापना जी आहे ती त्यांच्या अभिलेखामध्ये जतन करून ठेवेल. त्याचबरोबर एक प्रत जी आहे माहिती सहाय्यक जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जे आहे जिल्ह्याच्या ठिकाणी या ठिकाणी पाठवली जाईल
आणि अधिकृतरित्या जी ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाईट आहे एम्प्लॉयर पोर्टल पाहू शकता. आस्थापनेचे जे पोर्टल लॉग इन आहे यावरती सबमिट करायचे आहे. अशा पद्धतीने प्रशिक्षणार्थ्यांचं स्वयंघोषणा प्रमाणपत्र अपलोड केल्यानंतर त्यानंतर तुमचं जे लेटर आहे जॉइनिंग लेटर हे ऑटोमॅटिकली जनरेट होईल आणि आस्थापना ते डाउनलोड करून तुम्हाला तुमच्याकडे ते पाठवेल, तुम्हाला देईल. त्याच्यावर सही शिक्का घेऊन एक प्रत तुमच्याकडे, एक प्रत आस्थापनेकडे सबमिट केली जाईल. अशा पद्धतीने ही पूर्ण जॉइनिंगची प्रक्रिया पूर्ण होत आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये झाली नसेल, तुम्हाला या संदर्भात चौकशी करणं आवश्यक आहे. बाकी या संदर्भातल्या कोणत्याही महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.